नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रस या चॅप्टरला सुरुवात केली होती। त्यामध्ये रस हे आपण बेसिक पाहिलं होतं, रस बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली होती। त्यासोबत रस रूपांतराची कारणे म्हणून आपण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असा पेपरमध्ये आपल्या येऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेतलं होतं। आता या चॅप्टरवरती आपल्या ब्लूप्रिंटनुसार आपल्याला जो दुसरा एलक्यू असणार आहे आपला पेपर 1 मध्ये, जो द्रव्यगुणचा आपला पेपर 1 असणार आहे, त्यामध्ये आपल्या ब्लूप्रिंटमध्ये आपल्याला जो दुसरा एलक्यू असणार आहे त्यावरती आपल्या ह्या रस चॅप्टरवरती असणार आहे। टोटल म्हणजे 10 मार्कचं वेटेज असणार, म्हणजे याच्यावरती आपल्याला एक एलक्यू त्यासोबत MCQ आपल्याला विचारला जाणार आहे। जी आपल्या द्रव्यगुणची नवीन ब्लूप्रिंट आलेली आहे, आपल्या त्या न्यू ब्लूप्रिंटनुसार आपल्याला या चॅप्टरवरती रस या चॅप्टरवरती एलक्यू आहे, त्यासोबत बरेचसे असे MCQ आहे। या चॅप्टरवरती आपल्याला SCQ कुठेही नाही, फक्त आपल्याला यावरती एलक्यू आहे आणि त्यासोबत MCQ या चॅप्टरवरती आपल्याला पेपरमध्ये यूटीला असणार आहे। तर चला आता पुढच्या आता बघतोय आपण, आता पुढच्या टॉपिककडे वळूया। आता पुढे आपल्याला रसदोषी संबंध यावरती तुम्हाला पेपरमध्ये MCQ विचारले जाऊ शकतात। रसदोषी संबंध आता आपल्याकडे 6 रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय। आता हे 6 रस आहेत, त्यासोबत वात, पित्त, कफ हे आपले मुख्य 3 दोष आहे। आता इथं तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो, ट्रिकनुसार मी तुम्हाला इथं शिकवणार आहे। आता S लिहिलंय म्हणजे शमन 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 आणि V लिहिलंय म्हणजे वर्धन वर्धन वर्धन। तर अशा प्रकारे लिहिलंय म्हणजे काय लिहिलंय आता तसं आम्हाला कळणार नाही ट्रिकनुसार काय तुम्ही काय सांगा नाही। ते बघा, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे आपले 6 रस आहे। इकडे वात, पित्त, कफ आहे। आता बघा इथं काय म्हटलंय की जो मधुर आहे, आता आम्ल आणि लवण हे 3 रस काय करतात की वाताचं काय करतात, S लिहिलंय म्हणजे शमन करतात, आणि जे खालची उर्वरित 3 रस आहेत की कटू, तिक्त आणि कषाय हे काय करतात, वाताचं वर्धन करतात म्हणजे VV करतात। आता तुम्हाला नॉर्मल काय करायचं, हे 3 जे आहेत ना, हे 3 उचलून इथं न्यायचे, फक्त मधात ठेवायचे। मग काय करायचंय, जो फक्त एक ध्यानात ठेवायचा मधुर हा काय करणार, पित्ताचं शमन करणार आहे। उर्वरित जे खालचे 3 आहेत की काय, आम्ल, लवण आणि कटू, म्हणजे इथं लिहिलंय ना मी गोल केलंय की आम्ल, लवण आणि कटू हे काय करणार आहे, तुमच्या पित्ताचं वर्धन करणार। त्यानंतर तिक्त आणि कषाय हे 2 काय करणार आहे, पित्ताचं शमन करणार। म्हणजे काय करणार आहे, मधुर हा करणार पित्ताचं शमन करणार आहे, त्यानंतर आम्ल, लवण आणि कटू हे पित्ताचं वर्धन करणार आहे, त्यानंतर तिक्त आणि कषाय हे काय करणार, पित्ताचं शमन करणार। त्यानंतर आता इकडे बघा शेवटी आता हे पूर्ण वाताच्या पूर्ण अपोजिट आहे, वाताच्या पूर्ण अपोजिट। आता वाताचे मधुर, आम्ल, लवण काय करत होते, वाताचं शमन करीत होते। तसं जर मधुर, आम्ल, लवण जर म्हटलं तर हे काय करणार, इकडं कफाचं वर्धन करणार। पूर्ण एकमेकाचे अपोजिट आहे, ह्यामध्ये 2 काय वात आणि कफ यांचे पूर्ण हे एकमेकाचे पूर्ण अपोजिट आहे। यामध्ये मधुर, आम्ल, लवण हे काय करतात, कफाचं वर्धन करतात, आणि कटू, तिक्त, कषाय हे काय करतात, वाताचं शमन करतात। अशा प्रकारे आहे इथं लिहिलंय मी S फॉर शमन, V फॉर वर्धन। तर अशा प्रकारे तुम्हाला MCQ पेपरमध्ये येऊ शकतो, कोणता रस कोणत्या दोषाचं काय वर्धन किंवा शमन करू शकतो। तसंच आपल्याला पेपर 2 मध्ये ड्रग्ज असणार आहे, त्या ड्रग्ज मध्ये इन डिटेल पाहणार, त्यासोबत तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं हे रसदोषी संबंध, तर कोणता रस तर कोणत्या दोषाचं वर्धन करतो किंवा कोणत्या दोषाचं शमन करतो। तिथं जो आपला रस ड्रग हा आपला पेपर 2 फुल ड्रग्सवरती असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या द्रव्यामध्ये कोणता हा रस असेल त्या रसानुसार तुम्हाला दोष लिहावं लागतात की हा कोणता दोषावरती काय कार्य करतो। तर तुम्हाला इन डिटेल होणार पेपर 2 मध्ये। आता सध्याला आपलं फर्स्ट टर्म सुरू आहे, तर फर्स्ट टर्मनुसार आपण हे चॅप्टर बघूया, नंतर ते आपल्या सेकंड टर्मला आहेत आपल्या ड्रगचं सेकंड टर्मनुसार आपण ते चॅप्टर बघूया। आता बघूया रस ऋतू संबंध, रसाचा आणि ऋतूचा काय संबंध यावरती सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये MCQ विचारले जाऊ शकतात। बघा इकडे ऋतू लिहिले तर महाभूत आधिक्य आणि इकडे रस उत्पत्ती लिहिली। आता ऋतूनुसार रस उत्पत्ती बघा, आता काय म्हटलंय की शिशिर हा ऋतू आहे, शिशिर ऋतूमध्ये काय म्हटलंय, तिक्त रस म्हटलंय। तिक्त रस म्हणजे काय, वायू आणि आकाश महाभूताचं आधिक्य। त्यानंतर वसंत, वसंत मध्ये काय म्हटलंय, वायू प्लस अग्नी म्हणजे काय, कषाय रस जो आहे म्हणजे कषाय रसाचं आधिक्य असतं। नंतर ग्रीष्म, ग्रीष्मामध्ये काय म्हटलंय इथं वायू प्लस अग्नी, इथं रस उत्पत्ती म्हणजे काय, कटू रसाचं उत्पत्ती अशी सांगितलेली आहे। नंतर बघा वर्ष, आता वर्ष ऋतूमध्ये पृथ्वी प्लस अग्नी म्हणजे काय, आम्ल जो आपला रस असतो, जर आम्ल रसाचं काय म्हटलंय की रस उत्पत्ती सांगितली आहे। नंतर शरद म्हटलं तर शरद मध्ये काय म्हटलंय, लवण रसाची उत्पत्ती सांगितली, त्यामध्ये जल प्लस अग्नी म्हणजे लवण रस असतो। त्यानंतर हेमंत, हेमंत म्हणजे कसं सांगितलं, रस उत्पत्ती मधुर। आता एक ध्यानात ठेवा, इकडे बघा तुम्हाला नॉर्मल सिक्वेन्स असते, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हे आपले 6 ऋतू असतात। आता ह्यांचा कसं रस उत्पत्ती सोबत कसा क्रम लावायचा, म्हणजे रस ऋतू संबंध कसा लावायचा। आता बघा वर्ल्ड अल्टरनेटिव्हतून सुरू करायचं, आधीवर काय करायचं, इथून लिहावं इकडे बघा मधुर, इकडे 2 नंबर लिहायचं आम्ल, खाल्ल्याचं लवण झालं, मधुर, आम्ल, लवण। आधीवर लिहायचं मधुर, आम्ल, लवण। तसं इकडं कटू, तिक्त, कषाय। समजलं कशा प्रकारे लिहायचं, हे बघा मधुर, आम्ल, लवण, त्यानंतर कटू, तिक्त आणि कषाय। अशा प्रकारे 1 2 3
1 2 3 तर अशा प्रकारे ठेवायचं नसल्याचं शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हे मध्ये ही सिक्वेन्स तशीच ठेवायची, या सिक्वेन्समध्ये कुठेही चेंज करायचा नाही। आता हे झालं रस ऋतू संबंध सिंपल, त्यानंतर ट्रिक ध्यानात ठेवा 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवायचं। आणि महाभूत आधिक्यचा तुम्हाला पाठ असेल, कोणत्या रसाचं कोणतं महाभूत आधिक्य, जसं की मधुरचं जल पृथ्वी, लवणचं जल आणि अग्नी अशा प्रकारे आहे। नंतर बघा आता रसवर्गीकरण, आता रसवर्गीकरण काय म्हटलंय बघा, रसवर्ग रस गुण आणि कर्म। आता रसवर्ग मध्ये काय सांगितलं, सौम्य आणि आग्नेय आपल्याला 2 प्रकारचे रसाचे वर्ग दिलेत, सौम्य आणि आग्नेय। आता यामध्ये रस मध्ये कसं सांगितलंय, आता सौम्य मध्ये काय सांगितलं, रस कोणकोणते येतात, मधुर तिक्त आणि कशा हे सौम्य रस येतात, यांचा गुण असतो शीत गुण आणि कर्म असतं यांचं मूर्छा शमन, म्हणजे मूर्छाचं शमन करते, त्यानंतर पित्त शमन यांचं कर्म। आता मूर्छा शमन म्हणजे काय होणं, की चक्कर वगैरे येतं ना आपले, तर चक्कर वगैरे त्याला मूर्छा हा शब्द आलेला आहे, मूर्छा शमन आणि पित्त शमन। त्यानंतर बघा आग्नेय, आता आग्नेय कसं आहे, आग्नेय रस मध्ये कोणकोणते, कटू आम्ल आणि लवण हे 3 रस येतात, यांचा गुण असतो उष्ण गुण, यांचे कर्म काय, मूर्छा जनन आणि पित्त जनन, मूर्छा जनन पित्त जनन हे त्यांचे कर्म झाले। ध्यानात ठेवा, तुम्हाला MCQ येऊ शकतं की सौम्य वर्गामध्ये कोणते रस येतात, मधुर तिक्त कशा, यांचा गुण असतो शीत, कर्म असतं मूर्छा शमन पित्त शमन। आग्नेयमध्ये कटू आम्ल लवण, गुण आहे उष्ण, मूर्छा जनन आणि पित्त जनन हे त्याचे कर्म आहेत। तर आता आपल्याला बघायचे षडरसांचे लक्षण, गुणकर्म आणि आत्योग। आता हे आपल्याला VVIMP, कारण की या चॅप्टरवरती आपल्याला फक्त LQ असतो, एक LQ जर आला तर तुम्हाला जे 6 रस आहेत ते 6 रसांपैकी एक फिक्स येण्याचा चान्स असतो, की कोणता तरी एक रस लिहा, इन डिटेल लिहायचा असतो आपल्याला पेपरमध्ये। जे 6 रसांपैकी आपल्याला पेपरमध्ये कोणता पण रस येऊ शकतो जो की LQ लिहू शकतो। जर 6 रसांपैकी जर नाही क्वेश्चनमध्ये पडला क्वेश्चन, तर जे रस रूपांतराची कारणे आपण मागं जो क्वेश्चन पाहिला होता, तर हा तुम्हाला SCQ ला तर आपल्याला ह्या टॉपिकवरती नाही सांगितलेला, पण LQ ला जर आला, ऑड पेपर आला, तर रस रूपांतराची कारणे यावर तुम्हाला येऊ शकतो। नाही तर झालं तर 99% चान्सेस राहील की तुम्हाला 99% चान्सेस राहील की जो LQ असेल तो 6 रसांपैकीच LQ असेल। 1% चान्सेस मध्ये तिकडे गेलो आपण रस रूपांतराची कारणे, 99% चान्सेस राहील की 6 रसांपैकी एक रस तुम्हाला पेपरमध्ये यायचा आहे, येणार आहे। तर आता बघा की कशा प्रकारे जर पेपरमध्ये कोणता रस आला तर कशा प्रकारे लिहायचा। आता या पॉईंट नुसार तुम्हाला अशा प्रकारे मांडणी करायची, जेणेकरून तुम्हाला पॉईंट वाईज लिहिता तर तुम्हाला पेपरमध्ये यामध्ये चांगले मार्क मिळतील। आता बघा आपला सुरुवातीला रस आहे मधुर रस। आता मधुर रस आहे, तर मधुर रस कसा LQ आला तर कशा प्रकारे लिहायचा। आता बघा पहिले सुरुवातीला याची उत्पत्ती कशी झाली, तर पृथ्वी प्लस जल या महाभूताने त्याची उत्पत्ती झाली। आता लक्षण बघा, आता हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा जसं आता बघा लक्षण काय आहे, स्नेहन प्रियन आल्हाद मार्दवे उपलब्धते मुखस्थो मधुरश्च हास्यम व्यापुवान लिपंती युवच। तर अशा प्रकारे हा श्लोक आहे, म्हणजे चरक सूत्रस्थान मधला हा श्लोक आहे। यामध्ये काय सांगितलंय की आता बघा मधुर रस ओळखण्याची लक्षणे सांगितलीत। आता ही 6 आपल्याला लक्षण सांगितले। आता मधुर रस कसा ओळखायचा, हे बघा मधुर रस म्हणजे काय होतं, शरीरात गेल्या स्निग्धता होते, प्रेनन म्हणजे टवटवी आपलं शरीर होतं, आल्हाद शरीरात उत्पन्न होतो, मार्दव शरीरात निर्माण करते, त्यानंतर मुखात मधुरता निर्माण होऊन चिकटता उत्पन्न होते। मुखात म्हणजे मधुरता एकदम आपल्या स्वीटनेस म्हणजे काय गोडपणा निर्माण होऊन मुखामध्ये काय होतं, आपल्या चिकटता निर्माण होते। मार्दव म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये काय होणं, एक कोमलता निर्माण करणार। आल्हाद म्हणजे एक सुक्कर असल्याप्रमाणे आपल्याला, तर हे सगळे काय मधुर रसाचे लक्षण सांगितले आहे। आता गुणकर्म, आता गुणकर्म म्हणजे काय सांगितलंय, हा श्लोक पण तुम्हाला पाठ करायचा पेपरमध्ये। तुम्हाला जर रस पडला तर किमान 2 ते 3 श्लोक पाठ करून ठेवा की लक्षण आणि गुणकर्माचा, यावर तुम्हाला चांगल्या पेपरमध्ये मार्क मिळणार आहे। आता बघा गुणकर्म काय म्हटलं, जे तुम्ही मागच्या वर्षी संहितामध्ये केलाय तो श्लोक आहे, ज्याने नसेल केला ते सुद्धा यावर्षी श्लोक पाठ करा, कारण की LQ ला आपल्याला क्वेश्चन आहे। आता बघा आजन्म सात्म्यात कुरुते धातूनाम प्रबलबलम बालवृद्ध क्षतशीन वर्णकेश इंद्रिय ओजसाम प्रशस्त ब्रोन कंठय स्तन्य संधान क्रुद गुरुह आयुष्य जीवन स्निग्ध पित्त अनिल विषापह। म्हणजे काय म्हटलंय बघा, अष्टांग हृदय सूत्रस्थानानुसार हा श्लोक आहे, तर तुम्हाला इन डिटेल पॉईंट नुसार लिहायचं। आता बघा काय म्हटलंय गुण, आता याचे गुण लिहायचे आपल्या सुरुवातीला। तर गुण काय सांगितले, गुरुवे शीते स्निग्ध आणि पिच्छल हे काय सांगितले आपल्याला, मधुर रसाचे गुण सांगितले। याचा विपाक लिहायचा, मधुर हा याचा विपाक आहे, वीर्य लिहायचं, हे जे शीत असं वीर्य आहे, असं पॉईंट वाजल्या, गुण लिहा, विपाक लिहा, वीर्य लिहा झालं। आता बघा कर्म लिहितो आपण। आता कर्म काय लिहायचं, दोष धातू आणि ओजावर आणि मल आणि मूत्रावर, या 5 पॉईंटला धरून आपल्याला याचं कर्म लिहायचं असतं। जास्तीत जास्त दोष
धातू, मलमूत्र हे तुम्हाला खूप IMP आहे, यावर तुम्हाला मस्ट कर्म लिहिता आले पाहिजे. आता दोषावरती काय सांगितलंय, वाताचं शमन करतं, पित्ताचं शमन करतं आणि कफाचं कसं वर्धन करतं. नंतर बघा काय म्हटलंय, धातूचं काय सांगितलं, सप्तधातूचं वर्धन आहे, सप्तधातूचं काय करतं, वर्धन करतं. नंतर काय म्हटलं, ओजाचं वर्धन करतं, तसंच स्तन्याचं सुद्धा वर्धन करतं. ओज म्हणजे आपल्या शरीरातला ओज वाढतो, तसंच जे आपलं स्तन्य आहे तर स्तन्याचं सुद्धा म्हणजे जे प्रेग्नंट वुमन वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये स्तन्य वर्धन, स्तन्याचं वर्धनाचं सुद्धा काम करतं. नंतर बघा मल आणि मूत्र. मल काय सांगितलंय, मल प्रवृत्ती, उदाहरण दिलंय तर गोधूम. आता मल प्रवृत्ती म्हणजे काय होतं, गोधूमचं आपण चांगलं सेवन केल्यामुळे आपल्याला मल प्रवृत्ती होते. मूत्र म्हणजे काय होतं, मूत्रवर्धन होते. गोक्षुराचं जर सेवन केलं तर काय होतं, मूत्रवर्धन, आपलं जे मूत्राचं प्रमाण वाढतं. हे आपल्याला सांगितलंय. यामध्ये म्हणजे गोक्षूर कसं सांगितलं आपल्याला, की मधुर रसाचं द्रव्य आपल्याकडे आहे, यामुळे जर सेवन केलं तर मूत्राचं वर्धन होतं. गोधूम पण आपल्याकडे मधुर रसाचं द्रव्य, यामध्ये मल प्रवृत्ती होते. तर आता इतर कर्म बघूया. आता तुम्हाला कर्म असे पॉईंट वाईज मांडायचे आहेत पेपरमध्ये, सुटसुटीत असे कर्म लिहायचे. जर तुम्हाला असं कर्म लिहिताल तर पेपरमध्ये कर्मासाठी स्पेशल मार्क्स असतात, 2-3 मार्क आपल्याला पेपरमध्ये रसांच्या कर्मासाठी असतात. अशा प्रकारे सुटसुटीत नंबरिंग करून तुम्हाला कर्म लिहायचे आहे पेपरमध्ये. आता पहिलं कर्म लिहितो आपण, आजन्म सात्म्य असल्यामुळे बाल, वृद्ध, क्षतशीन असल्या लोकांना हितकर सांगितलेलं आहे. आजन्म सात्म्य म्हणजे काय, जे आपण जन्मतापासून जे आपलं सात्म्य आहे, आपण लहानपणीपासून खातो, त्यामुळे जे बाल असतील, वृद्ध असतील, वयस्कर असतील, जे शतशीन झाले असतील, ज्यांचं काय झालं असेल, एकदम कृश झाले असतील अशी व्यक्ती, अशा लोकांना हितकर असं हे मधुर रस सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे आपल्याला बल्य. आता अशा प्रकारे जर लिहितात बल्य वगैरे, तर बल्य म्हणजे काय सांगितलंय, सप्तधातूचे वर्धन करून बल वाढवते, तर बल्य सांगितलंय मधुर. मग वर्ण्य, तिसरं आहे वर्ण्य म्हणजे काय, रक्त पित्तांचे प्रसादन कार्य असल्याने वर्ण सांगितले, रक्तपित्तांचे प्रसाधन कार्य असल्यामुळे वर्ण सांगितले. नंतर विषग्न सांगितलं. विषग्न म्हणजे काय, धातू व ओजवर्धक असल्यामुळे विषग्न सांगितलेला आहे. म्हणजे धातू आणि ओज वाढवत असल्यामुळे हा विषग्न सांगितलं, म्हणजे विषाचा प्रभाव कमी करणारा सांगितलेला आहे. नंतर तृष्णा दाह शमन सांगितले, म्हणजे तृष्णा आणि दाहाचं शमन सांगतोय. पित्तज तृष्णा दाह म्हणजे पित्तज तृष्णा आणि दाह असता पित्त शमन करते, त्यामुळे पित्ताचं शमन करते, त्यामुळे तृष्णा आणि दाहाचं सुद्धा शमन करते. नंतर सांगितलं ब्रहण कर्म म्हणजे आपल्या शरीराची पुष्टी करणं, मग सप्तधातूचे वर्धन करून शरीराची पुष्टी करते, समजलं. नंतर स्थैर्यकर सांगितले, पृथ्वीच्या आधिक्याने शरीरात स्थिरता उत्पन्न करते. आता मधुर रसामध्ये काय आहे, पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे, मग पृथ्वी महाभूताचं आधिक्य असल्यामुळे शरीरात काय करते, स्थिरता उत्पन्न करते. समजलं, 7वं झालं कर्म. आता बघा अशा प्रकारे आता पुढे लिहायचं तुम्हाला इतर कर्म झालं ना अतियोग. आता अतियोग म्हणजे काय, जर आपण खूप जास्त सेवन केलं, जर मधुर रसाचं खूप सेवन केलं तर बॉडीमध्ये काय आजार निर्माण होतात. तर सुरुवातीला स्थौल्य म्हणजे जाडपणा, आरुची म्हणजे चव नसणं, अग्निमांद्य होतो आपला म्हणजे आपला जाट रागणे कमी होतो, अंग जड पडतं, प्रमेय म्हणजे आपला डायबिटीज होतो, श्वास म्हणजे आपला श्वास आपल्याला होतो, श्वास हा व्याधी होतो, त्यानंतर कृमी होतो, आलस्य येतं, त्यानंतर गंडमाळ हा व्याधी होतो, छर्दी होतं, प्रसेक म्हणजे तोंडाला पाणी सुटणे, त्यानंतर स्वरभेद होतो, आणि वमन म्हणजे आपले उलटी वगैरे सुद्धा आपल्याला एवढे सगळे अतियोगाचे जे सांगितले आहे. एवढे काही जर अतियोग म्हणजे मधुर रसाचं अतिसेवन केलं तर एवढे तुम्हाला असे काही व्याधी लिहिता आले पाहिजे. किमान 7-8 तरी व्याधी लिहिण्याचा प्रयत्न करा, की अतियोग जर आला तर म्हणजे अतियोग लिहावाच लागतो तुम्हाला पॉईंट. यावरती तुम्हाला स्पेशल मार्क असतात की अतियोगाने काय होतं, तर अतियोगाने तुम्हाला एवढे काही आजाराचे नाव लिहायचे आहे. नंतर बघा आता हे पुढे बघूया, मधुर रसाचं आता कर्म अपवाद, हा खूप IMP पॉईंट आहे. अपवाद, आता अपवाद म्हणजे काय असतो, की नॉर्मली रस काय करतो आणि अपवाद म्हणजे त्याच्या अपोजिट असतो. तर काय सांगतंय, मधुर रस काय करतो, प्राय कफकर असतो. मधुर रसाचं सेवन केल्या काय होतं, कफाची वृद्धी होती. पण परंतु काय म्हटलंय, परंतु असे काही द्रव्य ते अपवाद सांगले, जसे की जुने तांदूळ झाले, सातू झालं, मूग झालं, गहू झालं, मध झालं, साखर झालं, त्यानंतर जंगली प्राण्यांचे मांस झाले, हे काय अपवाद आहेत. यांनी काय होतं, कफाचं वर्धन होत नाही. म्हणजे मधुर रसाचं सेवन आणि कफाची वृद्धी होत असते. पण हे काही जे द्रव्य आहेत यांचे जर सेवनाने जर केलं, हे सेवन केलं तर कफाची कुठेही वृद्धी होत नाही, म्हणजे कफ वर्धन होत नाही. आता बघा लास्टचा पॉईंट आहे मधुर रसगण. आता शेवटी लिहिता तुम्हाला मधुर रसाचे गणमध्ये कोणकोणते आपल्याकडे द्रव्य येतात, तर हा पॉईंट तुम्हाला लिहावा लागतो. यामध्ये मधुर रसाचे कोणकोणते द्रव्य आहेत, तर काय तूप आहे, सोनं आहे, तुमच्याकडं गुळ आहे, त्यानंतर केळे आहे, त्यानंतर काय म्हटलं फणस आहे, आम्र आहे तुमच्याकडं, त्यानंतर सालवण आहे म्हणजे आपण शालपर्णी म्हणतो, ऊस आहे, त्यानंतर याला मधू आहे म्हणजे मध आहे तुमच्याकडे, दूध आहे. तर हे सगळे काय मधुर रसाचे गण आहे. तुम्हाला एवढे तुम्हाला 7-8 तुम्हाला नाव लिहायचे आहे. तर अशा प्रकारे 7 पॉईंटमध्ये तुम्हाला पूर्ण श्लोक विथ श्लोक असा जर पेपरमध्ये एलिक्युल जर रस पडला, अगोदर उत्पत्ती, मग लक्षणं,
त्यांचं गुणकर्म, त्यानंतर मग त्यांचे कर्म मग दोष, धातू, मल, मूत्र आणि ओझ्यावरती कशा प्रकारे कर्म करते हे लिहायचं. त्यानंतर इतर कर्म, बॉडीमध्ये कशा प्रकारे इतर कर्म सांगितले. त्यानंतर अतियोग, जर सेवनाने अतियोग काय होतात ते लिहायचे. त्यानंतर कर्म, अपवाद, द्रव्य हे कोणकोणती द्रव्य तुम्हाला लिहायचे. आणि त्यानंतर मधुर रसगण रसगणाचं म्हणजे ह्या गणामध्ये कोणकोणते, या रसाच्या गणामध्ये कोणकोणते द्रव्य येतात हे लिहायचे असतात. अशा प्रकारे LQ जर आला तर तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा असतो. तर आजच्या व्हिडिओसाठी मधुर रस एवढं होतं. आणि त्यासोबत आपला ACQचा पॉईंट होता MCQचे पॉईंट होते रसदोष संबंध, त्यानंतर रस ऋतू संबंध आणि रस वर्गीकरण. हे तुम्हाला पेपरमध्ये MCQला विचारले जाऊ शकतात. एवढं पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आम्लरस पाहणार आहे. तर हे तुम्हाला प्रिपेअर चांगला करून ठेवायचं आहे. एक रस हा LQला विचारला जाऊ शकतो. आपल्या टर्मची एक्झामला म्हणा आणि LQला तर फिक्स आहे. आपल्या UT मध्ये एक रस फिक्स आहे. 99% चान्सेस राहतील की पेपरमध्ये एक रस येईल. 1% चान्सेस राहील की जे आपण रसरूपांतराची कारण पाहिलं यामध्ये 1% चान्स आहे. नाहीतर यावरती तुम्हाला सुद्धा MCQ पेपरमध्ये विचारले जातील. तर अशा प्रकारे पूर्ण आजचं लेक्चर होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.